अशा नोंदी आहेत, म्हणजे थोड्याशा चुकीच्या नोंदी लागलेल्या आहेत किंवा ह्या नोंदी आहेत त्या कर घेण्यासाठी म्हणून आहेत. म्हणून शाळेची मालकी त्यांची होत नाही. ज्यावेळेला नगर परिषद स्थापन झाली त्यावेळेला त्यांनी या जागेवरती आरक्षण टाकलेलं होतं. म्हणजे एखाद्या जागेवर आरक्षण टाकणं हे विकास कामासाठी आरक्षण असतं. तिथं जर अशा शासकीय जागांवरती त्यांना विकास करायचा असेल त्यावेळेला त्या त्या संस्थेची मान्यता घेऊन त्याने तिथं विकास साधवायचा असतो. परंतु इथं परिस्थिती अशी आहे, नगर परिषद ही वेगळी संस्था आहे, पंचायत समिती जिल्हा परिषद वेगळी संस्था आहे. त्यांचा कारभार स्वतंत्रपणे चालतो, आमचा कारभार स्वतंत्रपणे चालतो. केवळ त्या ठिकाणी गाळे बांधून नगर परिषदेची इमारत बांधण्याच्या बहाण्याखाली धनदांडग्याचे गाळे बांधण्याचं तिथं षडयंत्र चालू आहे. कदापि आम्ही हे होऊ देणार नाही. येणाऱ्या 20 जुलैला पंचायत समितीची आमची मासिक मीटिंग आयोजित केलेली आहे. त्या मीटिंगमध्ये हे सगळे विषय होतील. आम्ही सर्व ठराव करणार आहोत आणि नगर परिषदेला देखील आम्ही अशा पद्धतीने पत्रव्यवहार केला आहे. सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ फडणवीस साहेब यांच्याकडे देखील आम्ही या अनुषंगाने दाद मागितलेली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे साहेब यांना देखील आम्ही दाद मागितलेली आहे. संबंधित प्रशासकीय स्तरावरती आम्ही देखील दाद मागतोय. इथं जे आलेले मुख्याधिकारी आहेत डॉक्टर योगेश डोके यांचा कार्यकाळ यापूर्वी संपलेला आहे. त्यांची बदली झालेली होती, त्यांची पदोन्नती त्यांना मिळालेली होती. असं असताना ते पुन्हा बदली रद्द करून या ठिकाणी आलेले आहेत. खरं तर त्यांच्या कार्यकालामध्ये अनेक विकास कामामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. विकास कामामध्ये जे एस्टिमेट प्रमाणे अंदाजपत्रकाप्रमाणे जी कामं आहेत ती कामं न करता त्या कामाची संपूर्ण बिलं त्यांनी दिलेली आहेत संबंधित ठेकेदारांना आणि बऱ्याच ठिकाणी काम न करता देखील बिलं उचललेले असे अनेक संदर्भ आहेत. माझं असं म्हणणं आहे की मुख्याधिकाऱ्याने या शहरामध्ये खरं तर ही नागनाथ महाराजांची पावन नगरी आहे, इथं खरं तर चांगलं काम करायला पाहिजे. बरेच बकाला असलेल्या वस्त्या आहेत, झोपडपट्ट्या आहेत, दिवाबत्तीचा प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, स्वच्छ पाणी मिळत नाही, गटारगंगा जिथे तिथं वाहते साठलेलं पाणी असते. आज चांगलं काम करायची संधी असताना त्यांनी इथं खऱ्या अर्थानं विकास कामामध्ये अनेक भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचं काम करत आहेत. अशा भ्रष्ट अधिकाऱ्याची खरं तर खातीनिहाय चौकशी करून त्याला सेवेतून बडतर्फ केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. त्याचबरोबर माझा आणखी एक दावा आहे, जोपर्यंत इथं आहेत ते इथं चांगलं काम करत आहेत. अनेकांमध्ये बेबनाव निर्माण करणं, गटतट पाडणं, इथं राजकारण्यामध्ये गैरसमज पसरवणं असे प्रकार करत आहेत. भविष्यामध्ये मोहोळमध्ये एखादी जातीय दंगल घडू नये किंवा एखादी हाणामारीचा प्रसंग घडू नये अशी नागनाथ महाराजाला माझी प्रार्थना आहे. त्यांच्या कार्यकालात जोपर्यंत इथं राहतील तोपर्यंत मोहोळचं भवितव्य अंधकारमय आहे असं आम्हाला वाटतंय. त्यामुळं असा हा अधिकारी भ्रष्ट अधिकारी इथून गेलाच पाहिजे, त्याच्यावरती कारवाई झाली.